अघटित. दुपारी सगळं काम आटोपल्यावर कुठेतरी फिरायला जावं असं विवेकला वाटत होतं, पण अदिती मात्र तयार नव्हती. तिने जेवण्यासाठी पानं काढली आणि बेल वाजली. एवढ्या दुपारी कोण आलं असावं असा विचार करतच त्याने दरवाजा उघडला. पाहतो तर एक परिचितचा चेहरा, 70च्या आसपासचा. त्याने डोक्याला जरा ताण दिला. अरे, हे तर अण्णा देशमुख. त्याला खूप आनंद झाला. जवळजवळ वर्षांनी तो त्याला भेटत होता. ओळखलं का विवेकराव? अण्णांनी विचारलं. हो हो, आत या ना अण्णा. अदिती, बघ कोण आलंय. अदिती लगबगीने बाहेर आली. तिने अण्णांना लगेच ओळखलं. पटकन वाकून तिने नमस्कार केला. अण्णा, बसा ना. तिने आग्रहाने बसवलं. सुखी रहा. अण्णांनी तिला आशीर्वाद दिला. अण्णा, कसे आहात? कुठे असता सध्या? विवेकनं विचारलं. त्या प्रश्नांची उत्तरं न देताच अण्णा बोलू लागले. विवेकराव, मी काही कामासाठी आलो इथे. अण्णांनी खिशातून 500 रुपयांच्या 4 नोटा काढल्या. बळेबळेच विवेकच्या हातावर ठेवल्या आणि धीर गंभीर आवाजात म्हणाले, आता मी ऋणमुक्त झालो. सगळ्या ऋणातून मुक्त. आता हा देह सोडायला मोकळा. दीर्घ उसासा टाकून ते म्हणाले. काय हे अण्णा, इतकं परक्यासारखं? विवेक म्हणाला, काही गोष्टींच्या ऋणातून मुक्त व्हावंच लागतं रे. बरं, निघतो मी. फार वेळ थांबता येणार नाही मला. अण्णा म्हणाले. असं कसं अण्णा, थोडंसं खाऊन जा ना. अदितीने खूप आग्रह केला, पण अण्णांनी प्रेमाने तिला नकार दिला. वेळ न दवडता, काहीही फार न बोलता सांगता ते झपझप निघाले. अनभिज्ञ अवस्थेत दोघंही एकमेकांकडे आश्चर्याने पाहत राहिले. अदिती आत गेली, पण विवेक मात्र भूतकाळात गेला. त्या दिवशी अदितीच्या खूप पोटात दुखत होतं. काही केल्या आराम पडत नव्हता. काही सुचतच नव्हतं. डॉक्टर वैद्यांनी तातडीने हॉस्पिटलला ॲडमिट करायचा सल्ला दिला. तिचं तातडीचं अपेंडिक्सचं ऑपरेशन करणं जरुरी होतं. फुटलं तर जीवावर बेतणार अशी परिस्थिती. घरी छोटी रिया आजीसोबत होती. विवेकने तातडीने ऑपरेशन करायला परवानगी दिली. हॉस्पिटलचं वातावरण एरवीही सुतकीच. विवेक चिंतातूर होऊन बसला होता. काही वेळाने धोतर पैरण घालून एक वृद्ध माणूस त्यांच्या शेजारी येऊन बसला. प्रेमळ पण हलक्या आवाजात त्याने विचारलं, कोण आजारी आहे का? मिसेस, अपेंडिक्सचं ऑपरेशन आहे, विवेक म्हणाला. काही सिरियस नाही ना? वृद्ध गृहस्थांनी विचारलं. थोडंसं सिरियसच आहे, विवेक जरा रागातच म्हणाला. नको त्या माणसाला नको त्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. काही गरज लागली तर कळवा. मी शेजारच्या वॉर्डमध्येच आहे. शेजारच्या वॉर्डमध्ये माझी बायको आहे. खांदा थोपटत अण्णांनी आपली अशी ओळख करून दिली. बरं, विवेकने म्हटलं. पण अण्णांनी तितक्यात त्याला विचारलं, अहो, तुमच्याकडे 20 रुपये आहेत का? विवेकने 20 रुपये काढले आणि ती कटकट जावी म्हणून हातावर टेकवले. या परिस्थितीतही त्या वृद्ध माणसाच्या लोचटपणाचा विवेकला राग आला, पण काहीही बोलण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. काही वेळाने डॉक्टर आले. ऑपरेशन व्यवस्थित झालं होतं, पण थोडं इन्फेक्शन होतं, त्यामुळे ताप कमी होत नव्हता. काही वेळाने अदितीला बाहेर आणलं. ती शुद्धीवर नव्हती, पण धोका मात्र टळला होता. विवेक थोडा चिंतामुक्त झाला होता. खाली जाऊन निदान चहा तरी घेऊन यावा म्हणून तो निघाला. चालता चालता शेजारच्या वॉर्डमध्ये सहज त्याचं लक्ष गेलं. मघासचाच तो वृद्ध एका दुसऱ्या पेशंटच्या नातेवाईकांबरोबर काहीतरी बोलत होता. त्याने पाहिलं, तो वृद्ध माणूस काहीतरी सांगून त्यांच्याकडून बिस्किटं मागून घेत होता. विवेकला त्या म्हाताऱ्याची मनस्वी चीड आली. माणसं इतकी लोचट असू शकतात. एक जळजळीत कटाक्ष टाकून तो खाली उतरला. अदिती शुद्धीवर आली होती. विवेक थोडासा चिंतामुक्त झाला, पण काही दिवस हॉस्पिटलमध्ये त्याला तारेवरची कसरत करावी लागणार होती. अदितीची आई रियाजवळ होती म्हणून तेवढी काळजी नव्हती, पण हॉस्पिटलमध्ये मात्र त्याला एकट्यालाच सगळ्या गोष्टी पार पाडाव्या लागणार होत्या. अदितीला हळूहळू बरं वाटत होतं. नारळ पाणी पिऊन शहाळं अदितीने विवेकला खाली ठेवायला सांगितलं. तोच अण्णा देशमुख हजर. काय, कसं काय वाटतंय बेटा? दिवसातून हा माणूस 4 चक्रा तरी मारणारच, काही ना काहीतरी गोळा करायला. विवेकला राग यायचा, पण त्याने कधी दर्शवलं नव्हतं. पण आज मात्र हद्द झाली. अण्णाने विचारलं, शहाळं आणलंय का? मलाईचं दिसतंय. नको असलं तर घेऊन जाऊ? विवेक रागावला. तुम्हाला काही लाज वाटते का हो? रोज रोज लोचटासारखं मागायला येता. तुमचं पोट भरतच नाही का? बायको तिकडे आजारी आहे आणि तुम्ही इथे खाण्यापिण्यासाठी जीव घालवता. अण्णा उठले. तोंड कडवट झालं होतं त्यांचं, पण सॉरी म्हणत ते निघून गेले. दुसरा दिवस आला, पण ते काही परत फिरकले नाही. विवेकला जरा वाईटच वाटलं. मनात कुठेतरी खट्ट झालं.
असं आपण बोलायला नको होतं. तो सहज म्हणून शेजारच्या वॉर्डमध्ये गेला. अण्णा बायको शेजारी बसले होते. एका कपड्याच्या पिशवीतून बहुतेक गोळा करून आणलेलेच बिस्किटं, खारी, पोहे त्यांनी काढले. एका ताटलीत ओतून बायकोला भरवू लागले. बायको खात होती. ते मायेने बायकोच्या डोक्यावरून हात फिरवत होते. बायको अधाशीपणाने सगळं खात होती. तिला पॅरालिसिस झाला होता. विवेकला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप झाला. म्हणजे ते सगळं खाणं आपल्या वृद्ध बायकोसाठी ते जमवत होते. विवेकला खूप वाईट वाटलं. तो अण्णांजवळ गेला. काय अण्णा, आज आलात नाहीत? अरे विवेकराव, बसा बसा. बायकोला पाणी पाजून तिला त्यांनी झोपवलं. अण्णांचा हात हातात धरून तो म्हणाला, अण्णा मला क्षमा करा, काल खूपच बोलून गेलो. चालायचं विवेकराव, मी मनावर नाही घेतलं, अण्णा म्हणाले. चला अण्णा, चहा घेऊया, विवेक आग्रहाने म्हणाला. अण्णा, काय झालं तुमच्या बायकोला? विवेकनं विचारलं. शेवटचे दिवस मोजतेय, भूक भूक करते सारखी. चटकन डोळ्यात पाणी दराळलं. अण्णा, विवेकचे शब्द तोंडातच राहिले. चालायचं विवेकराव, आयुष्यभराची साथ आहे. सोडताना दुःख तर होणारच. अण्णा हळवे झाले. अण्णा, तुमची मुलं वगैरे? विवेकने विचारलं. मुलगा आहे ना, सगळी इस्टेट घेतली आणि गेला निघून. राहतं घर गहाण टाकलं बायकोच्या आजारपणासाठी, अण्णा म्हणाले. अण्णा, काळजी नका करू, काही मदत लागली तर आहे मी, विवेक म्हणाला. विवेक रात्रभर विचार करत होता. पोटच्या मुलाने आईवडिलांना बेवारस केलं. त्याच रात्री अदितीला ताप आला. दुसरा दिवस उजाडला तरी ताप काही कमी होईना. अचानक तिची तब्येत बिघडली. तिला ICU हलवलं. विवेक गोंधळून गेला. औषधं, पैसे, सगळ्याची व्यवस्था करायची होती. अचानक आलेल्या प्रसंगाने तो गांगरून गेला. अण्णा तितक्यातच आले. विवेकराव, तुम्ही काळजी करू नका, मी आहे, औषधं घेऊन या तोपर्यंत. विवेकला त्यांचा खूप आधार वाटला. तितक्यात त्याचा मोबाईल खणाणला. रिया शाळेत पडली आहे, हाताला फ्रॅक्चर झालं आहे. अदितीच्या आईचा फोन होता. अण्णा, संकट चहूबाजूंनी आली हो अण्णा. विवेकला रडूच कोसळलं. विवेकराव, असा हातपाय गाळून कसं चालेल? मी आहे इथे अदितीपाशी. तुम्ही निर्धास्तपणे जा, बाळाला पाहून या. तुम्ही येईपर्यंत थांबतोय मी, अण्णा म्हणाले. विवेक तसाच तातडीने निघाला. त्यांना आपल्या बायकोची आठवण झाली. माईला भूक लागली असेल. अदिती बाहेर येईपर्यंत पटकन तिला बिस्किटं भरवून येऊ, असा विचार अण्णांनी केला. अण्णा माईकडे गेले. माई, उठ अगं, थोडं खाऊन घे. अण्णांनी मायेने हात फिरवला. माईने डोळे उघडले, पण आज मात्र ती बेचैन वाटत होती. तिने गरागरा डोळे फिरवले. माई, उठतेस ना गं? पुन्हा प्रेमळ स्वरात अण्णांनी विचारलं. या वॉर्डमध्ये अदितीची प्रकृती आता स्थिर होत होती. अण्णा तिच्या वॉर्डमध्येच बसून होते. विवेकही लगबगीने आला होता. थँक्यू अण्णा, आता सगळं ठीक झालं. अण्णा त्याच्या खांद्यावर थोपटत मनस्क स्थितीतून बाहेर पडले. अदितीचा हसरा चेहरा पाहून विवेकला हायसं वाटलं. संकटं येतात, निघूनही जातात. काही जण देवदूत बनून मदत करतात. त्याला अण्णांची आठवण झाली. त्यांना काही मदत लागली तर पाहावी म्हणून तो शेजारच्या वॉर्डात आला. पण आज कॉटवर कोणीच नव्हतं. अण्णा लॉकरमधून सामान गोळा करून पिशवीत भरत होते. माईची साडी, चपला, ग्लास, वाटी. अण्णा, विवेकने हाक मारली. अण्णांनी मागे वळून पाहिलं. बराच वेळ आवरलेला हुंका बाहेर पडला. माई गेली हो माझी, विवेकराव. हमसून हमसून अण्णा रडत होते. कधी झालं अण्णा? विवेकनं विचारलं. दुपारी. सध्या शवागारात हलवलंय तिला. पण अदिती ठीक आहे ना आता? त्याही स्थितीत अण्णांनी विचारलं. आता पुढे कसं काय करायचं अण्णा? विवेकने विचारलं. विवेकराव, मला 2000 रुपये देता? उधारीवर बायकोचे अंत्यसंस्कार करायचे आहेत, अण्णा काकुळतीला येऊन म्हणाले. विवेकने पैसे काढून दिले. असू दे अण्णा, पैशांची काळजी नको, मी थांबतो तुमच्याबरोबर, विवेक म्हणाला. आता तिसरं कुणी नको मला. तिच्याबरोबर राहायचे थोडा वेळ. तुम्ही अदितीपाशी जा, तिला सध्या गरज आहे तुमची. विवेकराव, तुमचे ऋण फेडल्याशिवाय मरणार नाही हा म्हातारा. मास्तरी पेशा आहे, शिकवण्या घेऊन कमवीन, पण बायकोला ऋणमुक्त करीन, जड आवाजात अण्णा म्हणाले. विवेकही जड अंतःकरणाने परतला. म्हणजे स्वतःची बायको गेली तरीही हिंमत न हरता अदितीपाशी ते बसून होते. काही दिवसांनी अदितीची प्रकृती सुधारली. अदिती बरी होऊन घरी आली. सगळं सुरळीत झालं. अण्णांबद्दल ऐकून तिलाही खूप वाईट वाटलं. दिवस जात होते आणि आज अचानक अण्णा ते ऋण फेडायला आले होते. विवेकला वाटून गेलं, आपलं ऋण तर त्यांनी फेडलं, पण त्यांनी आपल्यावर पडत्या वेळेस जी मदत केली ते उपकार आपण कसे फेडणार आहोत? दिवस किती झपझप उलटून जातात नाही? भूतकाळातले ते सगळे क्षण विवेकला आठवले होते.
विवेक कसला तरी विचार करत होता. ते पाहून अदिती म्हणाली, कसला विचार करतोयस? चल झोपायला, खूप उशीर झालाय. तिच्या हाकेने तो भानावर आला. विचार करून तोही शिणला होता. रात्री चांगली झोप लागली आणि सकाळी फ्रेश वाटलं. मनावरची सगळी जळमटं निघून गेली होती. उठल्या उठल्यास त्याला काल येऊन गेलेले अण्णा आठवले. अण्णांसारखी माणसंही जगात असतात, उपकृत करणारी. तेव्हा कृतज्ञता आपोआप दाटून येते. 2,000 रुपयांसाठी त्यांनी इथे येण्याची तसदी घेतली. अण्णा, तुम्ही ऋणमुक्त झालात, पण आम्ही मात्र तुमचे कायमचे ऋणी झालो. काल शनिवार होता आणि आज रविवार, त्यामुळे आज विवेक आरामात उठला. वाफाळलेल्या कॉफीचा मग हातात येताच ताण हलका झाला. समोरचं वर्तमानपत्र चाळताना एका बातमीकडे सहज त्याचं लक्ष गेलं आणि त्यात अण्णांचा फोटो होता. वरती मथळा होता, दुःखद निधन. आमचे वडील श्री अण्णा देशमुख यांना काल शनिवार दिनांक पहाटे 4 वाजता अकस्मात देवाज्ञा झाली. दशक्रिया विधीचा दिवस व स्थळ असं आहे. समस्त शोकाकुल देशमुख परिवार व मुलगा श्रीकांत देशमुख. विवेकच्या हातातला पेपर गळून पडला. पायाखालची जमीन सरकली. त्याला दरदरून घाम फुटला. विवेक हतबद्ध झाला. म्हणजे काल पहाटे 4 वाजताच अण्णांना देवाज्ञा झाली होती, पण दुपारी 12 वाजता फक्त ऋणमुक्त होण्यासाठी अगदी देह सोडल्यानंतरही ते अघटितपणे, अकल्पितपणे आले होते. ऋणमुक्त होण्याची दुर्दम्य इच्छाशक्तीच असं काहीतरी अघटित घडवत असावी. सगळंच अनाकलनीय होतं, अकल्पित आणि अघटित.